वायरल होने वाला है, वायरल. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. 10 वेळा एडिट करून हा मास्टरपीस फायनली तुमच्यासमोर घेऊन येते. आजचा व्हिडिओ बनवायचा रिझन खूप स्पेशल आहे. थंबनेल पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आज आमच्या घरातल्या सगळ्यात तरुण व्यक्तीचा बर्थडे आहे. हो, आमचे पप्पा. आता तुम्ही म्हणाल तरुण कुठे? पण घरातला कॉन्फिडन्स बघितला की वयाचा काही संबंधच राहत नाही. आणि एक ऑब्झर्वेशन सांगते, आमच्या पप्पांचा जनरेशन मधल्या ऑलमोस्ट सगळ्यांचा लोकांचा बर्थडे 1 जूनलाच कसा काय असतो? मला तर खरंच वाटतं हा गव्हर्नमेंट अप्रूव्ह बर्थडे आहे. सिरियसली हा दिवस जागतिक जनता बर्थडे डे म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे. पूर्ण प्रोग्रामची प्लॅनिंग ऑलरेडी कदम गुरुजींनी म्हणजे पप्पांनीच करून ठेवली होती. त्यांच्या प्लॅनिंग समोर इव्हेंट मॅनेजर पण रिझाईन देतील. माझं आणि माझ्या भावाचं डिपार्टमेंट होतं मटण बनवणे. आणि गावाकडचं फंक्शन असेल आणि मटण चुलीवर नाही बनवणार तर मग ते फंक्शन कसलं? अर्थात मर्यादा असल्यामुळे आम्ही फक्त मोजक्याच लोकांना बोलवलं होतं. आता मटण शिजलं का नाही हे पाहणं म्हणजे एक वेगळंच शास्त्र असतं. एक जण झाकण उघडून बघणार, दुसरा रस्सा चमच्यात घेऊन टेस्ट करणार, तर तिसरा फक्त वास घेऊनच अजून 15 मिनिटं लागतील असा निकाल देणार. एकदा उकळी होऊ दे मग कळेल. मसाल्यात कारण मीठ असतं बरंच. आणि सगळं मस्त सुरू होतं. तोच मध्येच पाऊस आला. मग काय, एका बाजूला चूल वाजवा, दुसऱ्या बाजूला भांडे उचला. फुल ऑन ऍक्शन मूवी सुरू झाली. तोपर्यंत आम्ही डेकोरेशनची सगळी तयारी सुरू केली. प्लॅनिंग इतकी हेवी केली की डेकोरेशनसाठी 4 वेळा दुकानात जाऊन सामान आणायला लागलं. कोणत्या कलरचा बलून लावायचा यावर ऑलमोस्ट 2 तास मीटिंग झाली. नासा पण रॉकेट लॉन्च एवढ्या डिस्कशन नंतर करत नसेल. पण फायनली डेकोरेशन रेडी झालं. ऍक्टिंग कर, चांगली झाली ऍक्टिंग. पण फायनली डेकोरेशन रेडी झालं आणि खरंच मस्त दिसत होतं. आता बर्थडे कदम गुरुजींचा आणि त्यांचा स्पीच शिवाय फंक्शन कम्प्लीट होईल असं विचार सुद्धा करू नका. स्पीच सुरू झालं आणि कशी क्षणात ते थोडं इमोशनल झालं. आयुष्यभर टीचर म्हणून हजारो विद्यार्थी घडवले, समाजाला खूप काही दिलं. रिटायरमेंट नंतर सुद्धा वेळ मिळाला की अजूनही शाळेत जाऊन मुलांना शिकवतात. आज त्यांचा डोळ्यातला आनंद बघून एक गोष्ट नक्की वाटली. आज त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून एक गोष्ट जाणवली. मुलांना आयुष्यात कितीही कमावलं यापेक्षा ती चांगली माणसं बनली हेच कदाचित प्रत्येक वडिलांचं खरं यश असतं. आणि खरंच मला माझ्या पप्पांचा खूप अभिमान आहे. हॅपी बर्थडे. हा करा. ठीक आहे. Thank you for watching. Bye bye.